जय श्रीराम मित्रांनो, गेले काही दिवसापूर्वी बांगलादेशामध्ये जी मुस्लिम लोकांनी परिस्थिती निर्माण केली ती परिस्थिती आपण सर्वांनी बघितलीच आहे. परंतु अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये जर निर्माण करायची नसेल, होऊ द्यायची नसेल, तर भाजप सरकार हे येणं किती काळाची गरज आहे ह्या एकंदरीत या बांगलादेशामधील परिस्थितीवरून आपल्याला लक्षात येते मित्रांनो. कारण मित्रांनो, मोदी साहेब आहेत म्हणूनच आज पाकिस्तानसारखा, चीनसारखा देश शांत आहे. जेव्हा काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये होती तेव्हा पाकिस्तान कसा सापागत वळवळ करत होता आपण सगळ्यांनी बघितलंच असेल. पण आज या देशामध्ये जोपर्यंत नरेंद्र मोदीसारखं एक पंतप्रधान आहे तेव्हापासून पाकिस्तान नरमला आहे. आणि जर या भारतामध्ये बांगलादेशासारखी परिस्थिती किंवा पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण करायची नसेल तर आपल्याला भाजपचं सरकार, नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणणं खूप काळाची गरज आहे. अन्यथा काँग्रेसचं सरकार जर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आलं तर तुम्हाला माहिती आहे कोणाचा उत्माद चालू होतो. तो काँग्रेस हे मुस्लिम दार्जिनी पक्ष आहे, संघटना आहे. त्याच्यात हिंदूंना, हिंदू धर्माला अजिबात काडीची किंमत दिली जात नाही. त्याच्यात कोणाचा लाड केला जातो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं मित्रांनो, अशी परिस्थिती, बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण व्हायची नसेल, करायची नसेल. काल परवा सासवडमध्ये प्रभू श्रीरामाचा बॅनर फाडण्यात आला. तिथं देखील मुस्लिमच लोक होती. म्हणजे अशी परिस्थिती जर महाराष्ट्रात, देशात व्हावी अशी वाटत नसेल, एक हिंदू म्हणून आपल्याला एकत्र येणं खूप काळाची गरज आहे. आणि भाजप हा हिंदूंचा राज करणारा पक्ष आहे. त्यामुळं येत्या निवडणुकीला विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्या ठिकाणी भाजपला प्रचंड अशा बहुमताने आपल्याला निवडून आणणं ही काळाची गरज आहे मित्रांनो. आणि ही गरज प्रत्येकाने ओळखली पाहिजे. जय श्रीराम.